संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये 1800 पानांचंच आरोपपत्र आता दाखल करण्यात आलंय आणि या आरोपपत्रामध्ये वाल्मिक कराड आणि इतर आरोपींबाबत सबळ पुरावे देण्यात आलेले आहेत। आरोपपत्रामध्ये 50हून अधिक साक्षीदारांचे जबाब सीआयडीनं जोडलेले आहेत। हत्या, खंडणी आणि किडनॅपिंग अशा 3 प्रकरणात एकत्र आरोपपत्र दाखल करण्यात आलेले आहे। कृष्णा सोनारवडकर माझे सहकारी आपल्याला सविस्तर माहिती देतील। कृष्णा, सुमित, आपण पाहतो की बीडच्या संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये काल सीआयडीने आरोपपत्र बीडच्या विशेष मकोका कोर्टामध्ये दाखल केलेलं आहे आणि जवळपास 1800 पानांचं हे आरोपपत्र आहे। यामध्ये वाल्मिक कराड, त्याचबरोबर विष्णू चाटे, सुदर्शन खुले, जयराम चाटे, प्रतीक घुले आणि इतर आरोपी जे आहेत, एकूण 8 आरोपींच्या विरोधामध्ये आतापर्यंत सीआयडीने केलेला तपास आणि त्या अनुषंगानं जे काही मिळालेले पुरावे होते त्या पुराव्यांच्या अनुषंगाने हे 1800 पानांचं आरोपपत्र जे आहे ते काल कोर्टामध्ये दाखल झालेलं आहे। यामध्ये सीसीटीव्ही फुटेजचे सुद्धा दाखले आहेत, त्याचबरोबर आरोपींनी वापरलेल्या मोबाईलचं सीडीआर लोकेशन आणि सीडीआरचे कॉल डिटेल्स रेकॉर्डिंग जे आहे ते सुद्धा सीआयडीने काढलेले होते, ते सुद्धा जोडलेले आहेत आणि जवळपास 50हून अधिक जणांचे साक्षीदारांचे जबाब सुद्धा या आरोपपत्रामध्ये असल्याचं कळतं आहे। या सगळ्या आरोपपत्रामध्ये 1800 पानांच्या आरोपपत्रामध्ये वाल्मिक कराड आणि इतर आरोपींनी कशा पद्धतीने संतोष देशमुख यांच्या हत्येचा कट रचला आणि तो अंमलात आणला, त्याचबरोबर खंडणी वसुली करण्यासाठी काय नेमकं प्लॅनिंग होतं, त्याचबरोबर किडनॅपिंग कशा पद्धतीने झालेलं होतं, कोणाच्या सांगण्यावरून झालेलं होतं, या संदर्भातले सबळ पुरावे वाल्मिक कराड आणि त्यांच्या इतर सहकारी आरोपींच्या विरोधामध्ये सीआयडीने जमा केलेले आहेत।